मी रजनी विश्वास जोगळेकर, राहणार शिर्डी. मी सर्व महिला भगिनींना विनंती करते की आपला जो शिर्डीचा साईबाबांचा रामनवमी उत्सव आहे त्या निमित्ताने आपण घरोघर दशम्या आणि चटणी आपण ही द्यायची आहे. प्रत्येकीने जेवढे शक्य होईल तेवढे द्यायचे. आणि शेजार पाजारच्या आपल्या शेजारणी किंवा आणखीन कुणी मैत्रिणी वगैरे असतील त्यांनाही आपण सांगू की हा बाबांचा उत्सव आहे आणि शिर्डीकरांचा सहभाग त्याच्यामध्ये जास्त पाहिजे, कारण बाहेरचे लोक येऊन इथं अन्नदान करतात. तर हे शिर्डीतल्या भगिनींनी जर ठरवलं तर खूप काही होऊ शकतं. फक्त तुम्ही हात द्या, आम्ही सगळ्या भगिनी तुमच्या मागे आहोत आणि असंच तुमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आम्हाला बोलवत जा. नियोजन केले त्यात आम्हाला गुरुपाठाचा ग्रुप सर आम्हाला इथे घेऊन आले आणि आमचं म्हणणं तुम्हाला सांगायचं आहे की काय महिलांच्या अडचणी असतात. सकाळच्या वेळात काय असतं, मुलांची शाळा असते, त्यांना डबे देणं असतं, त्यामुळे महिलांना सकाळची वेळ सुटेबल नाही. 4 वाजताची वेळ सुटेबल आहे. 4 नंतर तुम्ही 10 वाजेपर्यंत जरी ग्रुप आम्ही केले, वाटपा करता की ग्रुप केला आम्ही, समजा की 10 जणी तुम्ही इथं आत्ता थांबल्यात तर नंतर तुम्ही जा, आम्ही एक आपापसात आम्ही ठरवून घेऊ शकतो. पण खूप वेळ पण महिलांना जास्त वेळ देता नाही येणार असं माझं म्हणणं आहे. आणि नुसती दशमीच असं नाही, त्याच्यावर तुम्ही चटणी पण सांगा सगळ्यांना देताना. इथे नाही, काही जण नुसतं दशम्याच देतात हो, आणि मग ते कमी पडू नये असं कमी. आणि नुसतं एका दिवसापुरतं नाही, फक्त रामनवमीच्या दिवशी. रामनवमीचा उत्सव हा 4 दिवस चालतो ना, त्याप्रमाणे 4 दिवस आपण वाटप करू शकतो. म्हणजे असं होईल जर त्याचं प्रमाण वाढलं तर. शेवटी बाबांची कृपा आहे ना, त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण हा दशमी संकलनाचा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून सुरू केलेला आहे. आणि आपला जो रामनवमीला येणारा प्रत्येक साई भक्त आहे हा आपल्यासाठी, त्याच्यात आपण साईबाबांना बघत असतो. आणि आपल्या घरात कोणताही पाहुणा येत असेल तर त्याला आपण उपाशी ठेवत नाही, त्याला काही ना काही आपल्या घरी जे असेल चटणी भाकरी काही ना काही दशमी असेल तर ती दशमी त्याच्या मुखात गेली पाहिजे आणि तो तृप्त झाला पाहिजे. ह्या हेतूने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून एकदम चांगलं असं त्याला काय म्हणता येईल, त्याला पालवी चांगली फुटलेली आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आलेला आहे. आणि ह्या वर्षी तर अजून हुरूप वाटला की आपल्या ज्या महिला भगिनी आहेत माता त्या पण या बैठकीला उपस्थित आहेत. तर ह्यावेळेस आपण सर्व रेकॉर्ड तोडून मागच्या 2 वर्षाचे ह्यावेळेस अजून तो उपक्रम कसा चांगला करता येईल, हा उपक्रम काय ठरलेला नाही कसा करायचा ते, कारण उपक्रम आपला आहे, शिर्डी गावाचा आहे. तर तो कशा स्वरूपात पुढे न्यायचा आणि त्याला अजून काय काय करता येईल हे आपण सगळ्यांनी बसून ठरवायचंय. त्यासाठी आपण सगळ्यांना निरोप दिला आणि तुम्ही इथं आले त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपले अजित भाऊ पारख हे ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडतील आणि तुम्हाला थोडस ह्या कार्यक्रमाबद्दल सांगतील आणि नंतर मग आपण तिथून पुढे बैठक सुरू करू. ह्या बैठकीत असं काही नाही की कोणी बोलायचं नाही वगैरे, ज्याला जे जे वाटतंय ते सांगायचं, कारण हा कार्यक्रम हा आपला घरचा कार्यक्रम आहे. त्यामुळं त्या पाहुण्यांना कसं खुश करायचं, साईबाबांना कसं तृप्त करायचं आहे हे आपल्या हातात आहे. तर ज्याला जे जे वाटतंय ते त्यांनी सुचवा. आपल्या सगळ्यांना मिळून जे जे चांगलं करता येईल, जे जे शक्य आहे ते आपण ते चांगलं करू आणि याला अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम कसा पुढे नेता येईल म्हणून आपण सगळ्यांनी त्यासाठी हा एक अंगी नसणार आहे की समोरचा बोलत राहील आणि समोर तुम्ही सगळे ऐकणार आहे. हा आपण चर्चात्मक घेऊ. आता बऱ्याच भगिनी अशा की त्यांनी खूप उपक्रम केलेले आहेत, तर प्रॅक्टिकली त्या काही गोष्टी सांगू शकतील की काय केलं पाहिजे, किती वाजता गोळा केला पाहिजे. कारण आपण काय बनवत नाही, पुरुष फक्त काय घेऊन जाणार, बनवायच्या त्यांना आहे. तर म्हणून माता भगिनींचा सहभाग पण तेवढाच महत्वाचा आहे. सगळ्यांना आमंत्रित करण्याचा उद्देश सर्वांच्या मनात अतिशय पवित्र आणि पुण्यवान आहे. काम करण्याची प्रत्येकाची तळमळ या निमित्ताने दिसून येते संख्येवरनं. आणि बाबांच्या कामात शक्यतो कोणीही नाही म्हणत नाही. आणि अजितभाईंच्या ग्रीन अँड क्लीनच्या माध्यमातून जिथं कमी तिथं आम्ही, ही भूमिका आमची राहिलेली आहे. आणि दशम्यांचा कार्यक्रम नाट्यरसिक संचाने एक 94-95च्या कालखंडामध्ये ज्या वेळेस दुतर्फा, त्याच्या अगोदरपासून दुतर्फा याची झाडं होती वडाची, आणि कोपरगाव येत असताना अक्षरशः भीती वाटायची की इतका डार्क अंधार त्या दोन्ही बाजूने असायचा.
आणि त्या पूर्ण नगर मनमाड रोडवर एकाच ठिकाणी लिहिलेलं असायचं, दशम्या घ्या, पाणी प्या, आराम करा आणि मार्गस्थ व्हा. ही टॅगलाईन आपण करू असं माझ्या मनात आहे. दुसरी विशेष सूचना, आपण तर करतोच आहे, पण रुई असेल, निघोज असेल, निमगाव असेल, सावळवीर असेल, नांदुरकी खुद्र बुद्रुक असेल, इकडच्या बाजूला नपावाडी असेल, इथल्या सरपंचांना आपण हा विषय सांगावा का? आणि सांगून त्यांनी जर सहभाग दिला पंचकृषींनी, त्याला आणखी थोडस मोठं स्वरूप येऊ शकतं. या दोन प्रामुख्याने माझ्या सूचना आहेत. एक तर टॅगलाईन आपली असावी, आणि दुसरं म्हणजे पंचकृषीतल्या नागरिकांना याच्याशी समाविष्ट करून घेता येतं का? कारण जितकी स्कीम तळागाळात जाईल, जितका वर्ग याला जोडला जाईल, तितकी ही स्कीम प्रभावीपणे राबवली जाईल असं मला वाटतं. त्याच्यामुळं बाबांनी शिकवण दिलेली आहे आपल्याला, सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरी. या हिशोबानं आपण सगळ्या समाजाचे घटक याच्यात इन्व्हॉल्व्ह करावा. माझ्या माहितीनुसार गणीभाईंना पण याच्यात कनेक्ट करून घ्यावा. अल्पसंख्याक आघाडीचे ते शिर्डीचे अध्यक्ष आहेत. माझे इतर जे सेल आहे मी त्यांना पण फोन करतो, 25 प्रकोष्ठ जवळपास प्रत्येक समाजावाईज, त्यांनाही आपण याच्यात इन्व्हॉल्व्ह करू. याचं स्वरूप यावेळेस थोडस मोठं देऊ, आणि जरी दशम्या उरल्या तरी पण त्याचं एक वेगळं काहीतरी करून ते घराघरापर्यंत प्रसाद रूपी पण आपण देऊ. जर आपल्याकडे जास्त हे राहिलं तर हा, याच्यात माझ्या माहितीनुसार आपण जर घरात शिळी चपाती वगैरे राहिली, आपल्याकडे भुगा म्हणता आणि गुजरातमध्ये मनोहर म्हणतात त्याला, इतकं सुंदर नाव आहे त्याला. आणि एकदा जे सोमाया कारखान्याचे मालक आहे करीमशीभाई, ते त्यांच्या बायकोला म्हणे मनोहर घेऊन ये. आमचे बाबा तिथं सर्व्हिसला होते, मोटर मेकॅनिकल होते, ते साधे अडाणी होते, शिकलेले नव्हते. आणि त्यांची बायको ते 2 प्लेट मनोहर घेऊन आली. आता आमच्या बाबाला वाटलं आता गुजराताचं घर आहे, मनोहर म्हणजे एक स्पेशल मेनू काहीतरी असणार, कारण शिळ्या भाकरीचा भुगा हा त्यांच्या नाश्त्यात काय मजा हाताळायला असायचा. कारण गरिबी एवढी होती, रात्रीचं उरलेलं सकाळी खावाच लागायचं. आणि मग तो नाश्ता याला आला, पाणी आलं, चहा आले, बाबा तिकडेच पाहू राहिले तिची बायको कधी येते कधी येते कधी येते. म्हणे करीमशीबाई, अरे गंगाधर लेव छे म्हणे. म्हणे हा एक मनोहर येतो म्हणे. अरे येस मनोहर, येस मनोहर म्हणे. बाबा म्हणे अरे हम डेली खाते म्हणे. असा विनोदाचा भाग सोडा, पण त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाच्या घरापर्यंत जायला येईल. आणि ग्रीन अँड क्लीनची किंवा गुरुपाठाचा वर्ग असेल किंवा आणखी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.